कायझन होंडामध्ये नव्या होंडा सिटीचं झालं लॉन्चिंग। सोलापूर पुणे महामार्गावर असलेल्या कायझन होंडा शोरूममध्ये ऑल न्यू होंडा सिटी 5th जनरेशन या कारचं मंगळवारी सायंकाळी सोलापूर शहर पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आलं। यावेळी कायझन होंडाचे प्रमुख नितीन बिज्जर्गी, सुरेंद्र शिरकोळी, प्रसाद झपके उपस्थित होते। या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं, तर कायझन होंडा शोरूमच्या वतीनं प्रीतम यावलकर यांचा सत्कार करण्यात आला। नितीन बिज्जर्गी तसंच कायझन होंडाच्या टीमनं कस्टमर सॅटिस्फॅक्शनकडे लक्ष दिलंय। वाहन चालवताना नियम पाळावेत असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं। नितीनचं जे कार्य आहे, त्याची जी टीम आहे ते अत्यंत स्तुत्य आहे, कारण त्यांनी खूप कमी वयापासून त्यांचं बिझनेस डेव्हलप केलेला आहे। त्यांची टीम खूप चांगली आहे। त्यांनी कस्टमर सॅटिस्फॅक्शनला महत्त्व दिलेलं आहे आणि कुठल्याही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे ज्यांनी ओळखलं तेच प्रोग्रेस करतात। त्यामुळेच नितीन बिज्जर्गी सर आणि त्यांची जी टीम आहे त्यांचा प्रोग्रेस होतो आहे। या ठिकाणी आपण जी काही गाडी बघायला आलेलो आहोत, तर गाडी घेतल्यानंतर वाहतुकीचे नियम पण आपण पाळावे असे पोलिसांकडून अपेक्षा व्यक्त करतो। कारण आपण गाडी घेतो, गाडीची जी काही फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स आता एक्सप्लेन केले गेले ते कितीही चांगले असले तरी सुद्धा मॅन्युअल कंट्रोल जे आहे ते महत्त्वाचं आहे। आणि मॅन्युअल कंट्रोल इन द सेन्स आपला स्पीड कंट्रोल आणि आपण सीट बेल्ट वापरतोय की नाही आणि ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करतोय की नाही। हायवेला जाताना ड्रिंक अँड ड्राईव्ह न करणे, सीट बेल्ट लावणे, फक्त ड्रायव्हर नाही तर को पॅसेंजर आणि इव्हन रिअर पॅसेंजर। नितीन बिज्जर्गी यांनी यावेळी नव्या होंडा सिटीची माहिती दिली। आज सोलापूर शहरासाठी आणि सोलापूर जिल्ह्यासाठी होंडा सिटी आपण आणतोय। तर बेसिकली होंडा सिटी पेट्रोल आणि हार्ड ECVT मध्ये येते, म्हणजे ज्याच्यामध्ये 100% बॅटरी आणि बॅटरी ऑपरेटेड आणि पेट्रोल अशा दोन्ही प्रकारचे इंजिन याच्यात अवेलेबल आहे। सिटीची स्टार्टिंग प्राइस 11 लाख रुपयापासून ते 21 लाख रुपयापर्यंत ही व्हेकल अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये बॅटरी आणि पेट्रोल अशा इंजिन आहे। तर ह्या इंजिनमध्ये साधारण 27.9 किलोमीटर्स हा एवढा मोठा ॲव्हरेज आपण आज अचीव करतोय बिकॉज ऑफ दिस टेक्नॉलॉजी। तर बेसिकली होंडाची जी फिलॉसॉफी आहे मॅक्सिमम आणि मशीन मिनिमम, ह्या फिलॉसॉफीवर ह्याचं डिझाईन बेस्ड आहे। तर तुम्ही बघितलं नवीन होंडा सिटीमध्ये तर आतल्या साईडून गाडी खूप रूमी आहे, आतल्या साईडला स्पेस खूप छान आहे। रोड क्लिअरन्स हा ओल्ड होंडा सिटीपेक्षा जास्त रोड क्लिअरन्स याला अवेलेबल आहे, त्यामुळं आपल्या रफ टेरेनमध्ये पण ही गाडी छान परफॉर्म करेल। आणि कुठलीही सेडान ही का लोकांमध्ये पॉप्युलर आहे, कारण जेवढं तुम्ही जमिनीला धरून गाडी चालवाल तेवढी एक तर ती स्टेबल पण असते आणि गाडी चालवण्याचा कंटाळाही येत नाही। त्यामुळं होंडा सिटी सेडान सेगमेंटमध्ये जास्तीत जास्त म्हणजे पॉप्युलर आहेच आहे। तर मला सोलापूरकरांना आणि सोलापुरातल्या अवतीभोवतीच्या लोकांना विनंती करतो की येऊन त्यांनी गाडी पाहावी, टेस्ट राईड घ्यावं आणि आम्हाला आतापर्यंत जो रिस्पॉन्स दिलाय तसाच तुम्ही रिस्पॉन्स मला मिळत राहा। सेल्स मॅनेजर सुधीर मेघाचे यांनी या नवीन होंडा सिटी बद्दल प्रास्ताविकातून वैशिष्ट्य सांगितली। आज आपल्या शोरूम मध्ये होंडा सिटी 5th जनरेशन या कारचं अनावरण झालेलं आहे। या कार बद्दल महत्त्वाच्या गोष्टी विचार करायच्या झाल्या तर याचं नेक्स्ट जनरेशनचं याला फीचर्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये समोर कनेक्टेड टेल लॅम्प दिलेले आहेत, त्याला कनेक्टेड हेडलॅम्प्स दिलेले आहेत, त्याला सेफ्टी फीचर्सचा विचार केला तर ADAS 2.0 दिलेला आहे याला, आणि स्टँडर्ड 6 एअरबॅग ह्याला प्रदान केलेले आहेत कारने। जसं की सध्या ट्रेंड चालू आहे नवीन सेडानमध्ये नवीन फीचर्सचा, त्याचा विचार करता होंडाने याच्यामध्ये फ्रंट 2 सीट हे व्हेंटिलेटेड दिलेत। 8 सराउंड साऊंड सेन्स 8 साऊंड दिलेले आहेत, त्याच्यामध्ये 4 स्पीकर्स आणि 4 ट्विटर्स दिलेले आहेत। वायरलेस चार्जर आहे, ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल येतं जो की येतो ADAS 2.0 मध्ये। बाकी याच्यामध्ये 360 सराउंड कॅमेऱ्याचं सेटअप दिलेलं आहे। मायलेज याचं पाहता IVTEC इंजिन पेट्रोलमध्ये येतं आणि ECVT
ज्याला आपण म्हणतो स्ट्रॉंग हायब्रिड, याचं मायलेज आहे 27.5, जे की ह्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त येतं. तर माझं सोलापूरकरांना असं आवाहन आहे की आपण कायझन होंडा शोरूममध्ये यावं, गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यावी, गाडीचे फीचर्स पाहावे. नक्कीच तुम्हाला कार आवडेल. आणि या कारचं बुकिंग अमाऊंट आहे 21,000. टेस्ट ड्राईव्हसाठी आपण घरी सुद्धा अपॉइंटमेंट घेऊ शकता. सुरेंद्र शिळकोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.